तुमची आमची भाजपा सर्वांची त्याचं कारणच असं आहे की छोट्यात छोट्या माणसांपर्यंत आणि मोठ्यात मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाची चिंता ही नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रातलं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सरकार महाराष्ट्रातलं हे करताना दिसतंय। त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणा सर्वांना फक्त एवढीच विनंती आहे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील नगरसेवक निवडून देण्यासाठी नाहीये। ही निवडणूक पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी अशी निवडणूक आहे। त्यामुळे चुकीच्या विचारधारांच्या हाती इथली असणारी सत्ता देणं म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याला भकास करणं असा होणार आहे। त्यामुळे एक विचाराच्या असणाऱ्या एनडीएचं केंद्रातलं सरकार आणि महाराष्ट्रातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार या एक विचाराच्या सरकाराला जर आपण प्राधान्य दिलं, आपण देणारच आहात, तर त्याचा फायदा अनेक धोरणं जी तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायची असतात ती सहजपणे राबवता येतात। जसं की नव्याने झालेलं एअरपोर्ट, या सगळ्या गोष्टी केंद्र आणि राज्य मध्ये एक विचाराचं सरकार असल्यामुळे झाले आहेत। आणि आपण पाहिलं असेल की या अगोदर महायुतीच्या सरकारच्या अगोदर असणारं महाविकास आघाडीचं जे सरकार होतं, सर्व प्रकल्प हे बंद झाले होते। त्यामुळे ह्या सर्व प्रकल्पांना गतिमान करणं किंवा याहूनही अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आणणं आणि पुण्याला एक विकसित पूर्ण करणं यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची गरज आहे। धन्यवाद। सर, तुम्ही आता सर्व विकास कामांची यादी वाचून दाखवली, मात्र हे करत असताना महापालिका भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत आणि राज्यात लुटारू गँग तयार झालेली आहे असा गंभीर आरोप तुमच्या सोबत सत्तेत असणाऱ्या अजित पवारांनी काल नुकतीच केलेला आहे। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे। इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं
यासाठी असणारी ही निवडणूक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं, हे मी सांगण्यासाठी इथे आलो. सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देईन, पण एकेकाने मी तुम्हाला काल त्यांनी केलेला आरोप जो आहे तो जेव्हा त्यांनी केला तर त्याला मी उत्तर जे काही द्यायला हवं होतं त्या उत्तराला त्यांच्या असणाऱ्या जो प्रश्न किंवा त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं त्या उत्तराला अनुसरून जे उत्तर हवं होतं मला असं वाटतं, त्यामुळे ते पुस्तक त्यांचं बंद होईल यात नक्की. दोन गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत की आपण ज्या भागांमध्ये निवडणुकीला बिनविरोध झालेत ते का झालेत याची कधीतरी चौकशी करायला हवी. मी चौकशी करायला हवी. तुम्ही विचारलात प्रश्न पूर्ण तर उत्तर देऊ द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये गेल्या वर्षानुवर्ष त्या भागांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचं असणारी त्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये दोघांमध्येच लढत असते आणि त्या ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी महायुती झाली. महायुती झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विरोधक जे आहेत किंवा विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे. तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादी मधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते. महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी. संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटत. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की त्यांनी जे म्हटलं त्याला मी एका वाक्यात जे म्हणायला पाहिजे होतं ते मी ऑलरेडी म्हटलंय. मी आज या ठिकाणी प्रेसला यासाठी आलोय की पुणे महानगरपालिकेतील जनता यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान का द्यावं, तर इथल्या असणाऱ्या जनतेच्या आवश्यक असणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा प्राधान्याने कोण पूर्ण करू शकतं, तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वात जास्त 10 पटपेक्षा जास्त पूर्वीपेक्षा 10 पटीपेक्षा जास्त पैसे दिलेत. राज्यामधील असणारं देवेंद्रजींचं सरकार सुद्धा पूर्ण लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करताय. सार्वजनिक व्यवस्थेमधून वाहतुकीच्या व्यवस्थेमधून प्रदूषण होत आहे हे लक्षात घेऊन 1000 ई बसेस देण्याचा निर्णय हा शासन करताय. असे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत. हे सामान्य लोकांपर्यंत जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून द्यावं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यांनी हे मीडियामध्ये बोलण्यापेक्षा कोणी त्या संदर्भामध्ये अनेक यंत्रणा आहेत त्या यंत्रणाकडे जायला हवं. निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दीर्घ अनुभव आहे त्यांनाही आहे तुम्हालाही आहे, अशा सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलण्यापेक्षा एवढ्या वर्षामध्ये तुम्हीही तिथेच आहात तेही तिथेच आहेत ते करायला हवं होतं. ते न करता फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतायत असं मला वाटतं.
100% करू नये असं मला वाटतं. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. मी माझ्या पार्टीचा असणारा अजेंडा हा तुमच्या समोर ठेवला आहे. विकसित भारत हा जो आमचा अजेंडा आहे, देशाचे पंतप्रधानांचा अजेंडा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा आहे, तो मांडणं आणि तो मांडत असताना त्या दिशा या पुण्याला देणं हे भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं. आपण लक्षात घ्या, आपण जेवता कसे, असे जेवता का कसे? मला वाटलं म्हणून असे आपण जेवतो, बरोबर आहे. असं जेवणं हे योग्य होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे. त्यामुळे असं जेवलेलं कधी योग्य असतं. तुम्हालाही तसंच वाटतंय आणि मलाही तसं वाटतंय. पण ठीक. एक मिनिट इकडे जा. राष्ट्रवादी ही या निवडणुकीच्या ज्या वेळेला पार्श्वभूमीवरती आमच्या विरोधात ज्या वेळेला आम्ही दोघं ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरं जातो आहोत, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढते. माझा प्रश्न एवढाच आहे की या दोघांच्या नेतृत्व बरोबर नाही असं त्यांचं मत असेल तर त्यांनी ते सांगावं. एक मिनिट याला एक मिनिट अभिजित विचारतो. अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या उमेदवारांशी अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. अगदी निलेश घारवेपासून सगळे जी नावाची आरोप तुमच्या मंत्र्यांवरती झाले होते त्याला उत्तर ते देत आहेत. आज तुम्हाला ग्राउंड रियालिटी वेगळी वाटत नाही का? विकास कामात 10-14 वर्षापासूनची सांगून उमेदवार निवडून येतील पुण्यातले 165-120 टार्गेट मध्ये असं वाटतं तुम्हाला? 100% एक गोष्ट लक्षात घ्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सर्व निवडणुकांना भारतीय जनता पार्टी ही पुढे घेऊन जात असते. त्यामुळे आमच्याकडे अतिशय पारदर्शक असं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पुणे शहरातील असणारे सुज्ञ नागरिक जे आहेत ते विकासाच्याच अजेंड्यावरती, डेव्हलपमेंटवरतीच मतदान करतील आणि जास्तीत जास्त जागा या निवडून देतील. अजित पवार सोडून काहीतरी विचारावं, फार विचार. त्याला शेवटचा प्रश्न, अजित पवार सोडून असेल तर शेवटचा प्रश्न. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की भारतीय जनता पार्टी, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने असं ठरवलं की सर्व ठिकाणी त्या ठिकाणचे असणारे कमिटी जे आहेत, महानगरपालिका म्हणून कमिटी त्या ठिकाणी नेमल्या होत्या. त्याचप्रमाणे महायुतीमधले असणारे आमचे घटक पक्ष जे आहेत, मग शिंदे सेना असेल, अजितदादांचे असतील, त्यांनी सुद्धा तशा कमिट्या तयार केल्या होत्या. त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्ट्या आपण युतीच्या दिशेने जावं असं सगळ्यांना सांगितलं होतं. परंतु आपल्याला माहीत आहे पुण्यामध्ये असणारी परिस्थिती ही आपल्याला माहीत आहे. काही नेत्यांमुळे ही युती काही विशिष्ट वार्डांमुळे ती होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे.